हर्षवर्धन पाटील यांनी नुकतेच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी खांद्यावर, सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली। वक्फ सुधारणा विधेयकावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भाषणाचं त्यांनी जाहीर कौतुक केलं। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले इंदापूरचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकतेच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी खांद्यावर घेतली। इंदापूरचे विद्यमान आमदार दत्ता भरणे हे अजित पवार गटाचे आहेत आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि भाजप यांची महायुती असल्यामुळे इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना मिळणार नव्हती। त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाशी घरोबा केला हे स्पष्ट आहे। मात्र राष्ट्रवादी प्रवेशाच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी केलेली विधाने ही धक्कादायक आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली। संपूर्ण देशाचं लक्ष या लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे लागलं होतं। दोन्ही उमेदवारात काटेकी टक्कर होईल असा अंदाज होता, मात्र सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी पराभव केला। ही निवडणूक ओरिजिनल पवार विरुद्ध बाहेरचे पवार या मुद्द्यावर देखील गाजली। बारामतीच्या सुनांचा पाठिंबा सुनेत्रा पवार यांनाच मिळेल असं सांगितलं जात होतं आणि तो अंदाज खोटा ठरला। बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी इंदापूर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळालं। हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेश मेळाव्यात या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख झाला। सुप्रिया सुळे 4 वेळा खासदार झाल्या, 3 वेळा त्यांच्या विजयात आमचा प्रत्यक्ष वाटा होता, तर कालच्या निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता अशी कबुली हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे दिली। थोडक्यात लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचं त्यांनी स्वतःच कबूल केलं। देशात सध्या वक्फ सुधारणा विधेयकाचा गदारोळ सुरू आहे। हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात या विधेयकाचाही उल्लेख केला। तसेच वक्फ सुधारणा विधेयकावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भाषणाचं त्यांनी जाहीर कौतुक केलं। सुप्रिया सुळे यांच्या भाषणामुळे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं, अन्यथा गदारोळातच ते संमत केलं गेलं असतं अशी भूमिका हर्षवर्धन यांनी मांडली। हर्षवर्धन पाटील यांचा हा युटर्न सर्वांसाठीच धक्कादायक मानला जातोय। काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांना मानाची पदे दिली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन यांची ओळख होती। सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर हर्षवर्धन यांची वर्णी लागली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आपल्याला चांगली वागणूक दिली होती याची आठवण चंद्रकांतदादा पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना करून दिली आहे।